शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान हा मराठी भाषेतील एक महत्त्वाचा घटक आहे। या घटकांतर्गत अनेक विषय येतात, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे। मात्र त्या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यामध्ये लेखक कवी आणि त्यांचे ग्रंथ हा एक महत्त्वाचा विषय आहे। यामध्ये तुमच्या समोर काही लेखक कवी आणि त्यांचे ग्रंथ यांची यादी दिलेली आहे। यामध्ये सर्वप्रथम महर्षी वाल्मिकी यांनी प्राचीन भारतीय महाकाव्य रामायण लिहिलेलं आहे। महर्षी व्यासमुनी यांनी महाभारत आणि त्याचाच घटक असणारी भगवद्गीता लिहिलेली आहे। संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आहे। तर संत तुकारामांनी अभंग गाथा, संत एकनाथ भावार्थ रामायण, संत रामदास दासबोध, तर आचार्य विनोबा भावे गीताई, साने गुरुजी श्यामची आई, वि स खांडेकर ययाती, लोकमान्य टिळक गीतारहस्य, मृत्युंजय शिवाजी सावंत। त्याचप्रमाणे पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ, वसंत बापट बिजली, प्रख्यात भेचे पाणी, रणजित देसाई श्रीमान योगी, विश्वास पाटील पानिपत आणि महानायक, अण्णाभाऊ साठे फकीरा, गदी माडगुळकर गीत रामायण, बाबा आमटे ज्वाला आणि फुले, विंदा करंदीकर स्वेदगंगा, तर वि वा शिरवाटकर नटसम्राट। प्राचीन काळापासून समृद्ध साहित्य असणारी मराठी ही एक भाषा आहे। त्यातील काही मोजक्याच ग्रंथांची आणि त्यांच्या लेखक कवींची माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे। या व्यतिरिक्त अनेक लेखक कवी आणि त्यांची पुस्तकं आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत। त्यांचीही माहिती आपण मिळवायची आहे। मात्र अभ्यासासाठी आपण मोजक्याच ग्रंथांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, भारत ही नररत्नांची शूरवीरांची भूमी आहे। या भूमीमध्ये होऊन गेलेल्या काही महनीय व्यक्तींना विशिष्ट प्रकारचे संबोधने दिलेली आढळतात। अशाच संबोधनांची ओळख या ठिकाणी आपण करून घेणार आहोत। यामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार व लोहपुरुष हे संबोधने आहेत। बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पंडित तसेच चाचा, तर दादाभाई नौरोजी यांना पितामह, स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक ज्योतिराव फुले यांना महात्मा, तर नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव, सुभाषचंद्र बोस यांना नेताजी, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा तसेच राष्ट्रपिता, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार लाला लजपतराय यांना पंजाबचा सिंह अशा संबोधनांनी गौरवलं आहे। विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर, तर शाहू महाराज यांना राजश्री, तसेच जयप्रकाश नारायण यांना लोकनायक या पदवीने संबोधले गेले आहे। यानंतरच्या मुद्द्यामध्ये भारताच्या काही राष्ट्रीय प्रतीकांची ओळख आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। त्यामध्ये आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फूल कमळ हे आहे, तर राष्ट्रीय प्राणी आपला वाघ हा आहे। आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर, आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा, तर आपले राष्ट्रगीत जनगण मन हे आहे, तर आपल्या देशाचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे आहे। ज्याप्रमाणे आपल्या भारत देशाची राष्ट्रीय प्रतीकं आपण या ठिकाणी पाहिले, त्याचप्रमाणे या भारत देशामध्ये एक प्रगत राज्य असणारा आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्र राज्याची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यामध्ये महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई शहर आहे, उपराजधानी नागपूर, आपल्या महाराष्ट्राचं राज्यफळ आंबा, राज्यफूल मोठा बोंडारात किंवा ताम्हण, राज्यपक्षी हरावत किंवा हिरवे कबूतर, राज्याचा राज्यप्राणी शेकरू, तसेच आपली
राज्यभाषा मराठी ही आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर मराठी भाषेला समृद्ध करणारे काही कवी, लेखक आणि त्यांची टोपण नावे याची माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम मराठी भाषेमधील प्रसिद्ध कवी, संत ज्ञानेश्वर यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल, ज्यांचं नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं आहे. दुसरे या ठिकाणी महाराष्ट्रातील महान संत श्रेष्ठ तुकाराम बोल्होबा आंबिले म्हणजेच संत तुकाराम. त्यानंतर मराठी भाषेमध्ये बालकवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तसेच प्रल्हाद केशव आत्रे यांना केशवकुमार या नावाने आपण ओळखतो. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज, ग दी माडगुळकर यांना गीत रामायणकार, नाधो महानोर यांना रानकवी, पांडुरंग सदाशिव साने गुरुजी, नारायण सूर्याजी ठोसर संत रामदास, कृष्णाजी केशव दामले केशवसूत, तर नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी या टोपण नावाने ओळखले जाते. नंतर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज, विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक, विश्वास पाटील यांना पानिपतकार, तर चित्र खानोलकर यांना आरती या टोपण नावाने ओळखले जाते. हिवर विविधतेत एकता असणारा आपला भारत देश. धर्मनिरपेक्षता ही या देशाची मोठी ताकद आहे. अनेक जाती धर्माचे लोक याच्या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बौद्ध अशा विविध धर्माचे लोक आपल्या देशामध्ये आपापल्या धर्माचं आचरण करीत आनंदाने गुण्यागोविंदाने नांदताना आपण पाहतो. आजच्या सामान्य ज्ञान घटकांतर्गत या सर्व धर्माची प्रार्थनास्थळे, पवित्र ग्रंथ तसेच धर्म संस्थापक यांची माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रथमतः प्रार्थनास्थळांमध्ये हिंदू धर्मायांचं प्रार्थनास्थळ मंदिर आहे, मुस्लिमांची मस्जिद, ख्रिश्चन बांधवांचे गिरिजाघर किंवा चर्च, शीखांचे गुरुद्वार, फारसी बांधवांची अग्यारी, जैनांचं देरासर, तर बौद्ध धर्माचं प्रार्थनास्थळ विहार हे आहे. पवित्र ग्रंथांमध्ये हिंदू धर्माचं पवित्र ग्रंथ गीता, मुस्लिमांचं कुराण, ख्रिश्चन बांधवांचं बायबल, शीख बांधवांचं ग्रंथ साहेब, फारसी अवेस्ता, जैन अंग किंवा अगम, तर बौद्ध धर्मियांचं त्रिपिटक हे पवित्र ग्रंथ आहे. तर धर्मसंस्थापक, मुस्लिम धर्माचे धर्मसंस्थापक महम्मद पैगंबर, ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक, फारसी धर्माचे संस्थापक झरतुष्ट, जैन धर्माचे धर्मसंस्थापक वर्धमान महावीर, तर बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे आहेत. त्यानंतरचा मुद्दा गीत व कवी. आपले राष्ट्रगीत जनगण मन कवी रवींद्रनाथ टागोर, सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल, जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजी, बहु असोत सुंदर श्रीकृ कोल्हाटकर, गीत रामायण गदी माडगुळकर, गे मायभू सुरेश प्रभू, वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी, पसायदान संत ज्ञानेश्वर, या भारतात संत तुकडोजी महाराज. त्यानंतर हे राष्ट्रदेवतांचे गदी माडगुळकर, गरजा जय जयकार क्रांतीचा कुसुमाग्रज, कणखर देशा राकट देशा महाराष्ट्र देशा कवी गोविंदाग्रज. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर काही महनीय व्यक्तींच्या महत्त्वपूर्ण घोषणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये चले जाओ ही घोषणा महात्मा गांधी यांनी दिली होती, तर जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री, आणि यालाच जोडून जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली होती. आराम हराम है ही घोषणा पंडित जवाहरलाल नेहरू यांची आहे. तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा नेताजी सुभाषचंद्र बोस. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे लोकमान्य टिळक, मेरी झांसी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई. तर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला ही घोषणा संत गाडगेबाबा यांची आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वपूर्ण घटनांना विशिष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही महोत्सव आपल्याकडे साजरे केले जातात. त्या सालांची आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये 25 वर्षे एखाद्या घटनेला पूर्ण झाले तर रौप्य महोत्सव, 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव, 60व्या वर्षी हीरक महोत्सव, 75 वर्ष झाल्यानंतर अमृत महोत्सव, तर एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर
शतक महोत्सव आपण साजरा करत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही भारतीय सुप्रसिद्ध व्यक्तींची माहिती पाहणार आहोत. यामध्ये लता मंगेशकर गायिका म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. तर डॉक्टर जयंत नारळीकर हे एक शास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती हे एक शास्त्रज्ञ म्हणूनही आपल्याला माहीत आहेत. अमिताभ बच्चन अष्टपैलू अभिनेता आहे. अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. झाकीर हुसेन तबलावादक, मिल्खा सिंग धावपटू, हृदयनाथ मंगेशकर संगीतकार व गायक आहेत. रतन टाटा उद्योजक, मुकेश अंबानी उद्योजक, मुकुंद किर्लोस्कर हे सुद्धा उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे. सचिन तेंडुलकर एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. सचिन पिळगावकर अष्टपैलू कलावंत आहेत. अंजली भागवत नेमबाजी, मेरी कोम मुष्टियुद्ध, PT उषा धावपटू, अभिनव बिंद्रा नेमबाजी, सायना नेहवाल बॅडमिंटन, सोनू निगम गायक, श्रेया घोषाल गायिका, पल्लवी जोशी निवेदिका, तर अवधूत गुप्ते संगीतकार व गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी काही महनीय किंवा सुप्रसिद्ध भारतीय व्यक्तींची आपण माहिती पाहिली. या व्यतिरिक्त सुद्धा ही यादी आपल्याला अधिक मोठी करता येईल. पेपरच्या माध्यमातून, टीव्हीवरील बातम्यांच्या माध्यमातून अशा अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, सुप्रसिद्ध भारतीयांची माहिती आपण मिळवू शकतो. तुम्ही तुमच्या परीनं ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये काही भारतीयांनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवून आपल्याला मेडल मिळवून दिलेलं आहे. सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने या सर्व खेळाडू आणि त्यांच्या खेळाची माहिती असणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी समोर दिसणाऱ्या तक्त्याच्या माध्यमातून त्या खेळाडूचे नाव, त्यांनी मिळवलेलं मेडल आणि कोणत्या खेळामध्ये त्यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे याची माहिती आपणासमोर देण्याचा हा प्रयत्न मी करत आहे. या सर्व ऑलिम्पिक वीरांमध्ये मीराबाई चानू सिल्व्हर पदक स्पर्धा आहे वेट लिफ्टिंग, लवलिना बोर्गोहेन ब्रॉन्झ मेडल वुमेन्स वेल्टरवे बॉक्सिंग, PV सिंधू ब्रॉन्झ मेडल बॅडमिंटन, रवी कुमार दहिया सिल्व्हर मेडल फ्रीस्टाईल आणि भारतीय हॉकी टीमला ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे. बजरंग पुनिया यांना ब्रॉन्झ पदक रेसलिंगमध्ये आहे. तर नीरज चोपडा यांच्या रूपाने भारताला मिळालेलं एकमेव गोल्ड मेडल जे जेवलिन थ्रो म्हणजे भालाफेक या प्रकारातलं ते मिळालेलं आहे. या ठिकाणी मेडलमध्ये सिल्वर, ब्रॉन्झ आणि गोल्ड अशा 3 प्रकारच्या मेडलचा समावेश असलेला आपण पाहतो आहोत. या ठिकाणी कोणत्याही खेळामध्ये प्रथम येणाऱ्या खेळाडूस गोल्ड मेडल, दुसरा येणाऱ्या खेळाडूस सिल्वर मेडल, तर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूस ब्रॉन्झ मेडल अशा प्रकारची पदकं दिली जातात. मराठीमध्ये आपण जर विचार केला तर सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक अशा प्रकारची 3 पुरस्कार या ठिकाणी असतात. हेही या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेक उपघटकांचा समावेश असणारा सामान्य ज्ञान हा घटक आज आपण या ठिकाणी अभ्यासला. काहीसा आपल्याला अवघड तो घटक वाटत असेल, मात्र दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आणि घडामोडी यांचा पेपर, टीव्हीच्या बातम्या यांच्या माध्यमातून आपण जर वेध घेतला तर आपल्याला हा घटक अगदी सहज सोपा वाटू शकतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण त्याला लाईक आणि शेअर जरूर करावं ही विनंती. पुनश्च एकदा बाय बाय विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.